हॅलो, नमस्कार. आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते. आय होप सर्वजण मस्त आणि मजेतच असाल आणि मजेतच असायला हवं. तर इकडे बटाटे उकडायला ठेवलेले आहेत. सोबतच पालक जो आणला होता 2 दिवसापूर्वी दाखवलेला, तो मी ब्लांच करून घेतला आहे. आणि इकडं आपलं आलं, लसूण, खोबरं, कोथिंबीर, कांद्याचं वाटणसुद्धा करून घेतलेलं आहे, की जे मी नेहमीच करते. सगळ्या ग्रेव्हीसाठी वगैरे सगळ्याच म्हणजे भाज्यांमध्ये, आमटीमध्ये हेच मी घालते. आणि हा ब्लांच केलेला पालक मी आता गार पाण्यात टाकून असा पेस्ट करून घेतलेला आहे. सोबत बटाटेसुद्धा उकडलेले आहेत. त्याला मोड आलेले आहेत म्हणून मी पहिल्यांदा म्हटलं हेच बटाटे आपण यूज करूया, म्हणजे आत्ता नवीन आणलेले नंतर वापरता येतील. तर इकडे तेलामध्ये मी हिंग, हळद, मीठ मोठं टाकलेलं आहे. आणि आज मटण आणलं होतं, ते मटण मी छान असं शिजवून घेतलेलं आहे. मिस्टरांना कसं खायचं आहे त्यामुळे सारखं घरात मटण वगैरे, अंडी ह्या आठवडा पूर्ण चालूच आहे. त्यामुळं सारखं रेग्युलर असं होत आहे. शक्यतोवर आणि सोमवारी आम्ही आणत नाही आणि शनिवारचं उपवास असतो मिस्टरांचा. ते दिवस वगळले तर इतर दिवशी तर रोज डेली म्हटलं तरी काय हरकत नाही, चालू आहे. तर बघा, मला इथं आलू पालक बनवायचा होता, त्याचीच तयारी मी करून घेत होते. कारण मुलांना हा फार आवडतो आलू पालक. आणि आज जरा मला बाहेर पण जायचं आहे, त्यामुळे जरा फास्टमध्ये मला कामं करावी लागत होती. अचानक आता फोन आला आहे की सत्यनारायणची पूजा आहे, ओपनिंग आहे. म्हणजे ह्याचं ॲडव्होकेट एक मुलगा झाला आहे, म्हणजे आमच्या मिस्टरांचा जे काही मित्र आहे त्यांचा मुलगा, त्यानं ऑफिस टाकलं आहे, त्याचं ओपनिंग. आणि आज पण गणेश जयंती आहे सोबतच, म्हणजे छान आहे दिवस. आणि गुरुवार आहे, स्वामींचा वार, श्री स्वामी समर्थ. सोबतच गणेश जयंतीच्या सर्वांना खूप खूप साऱ्या शुभेच्छा. आणि असं सगळा सुवर्ण मेळ किंवा सुवर्ण संगमच झालेला आहे आजच्या दिवसाचा. कारण ओपनिंग पण आहे, गणेश जयंती पण आहे आणि आपलं गुरुवार पण आहे, म्हणजे सगळं चालू आहे साधून त्यामध्ये. त्यामुळे त्यांनी आज 2 कार्यक्रम घेतलेले आहेत, एक ऑफिसचा आणि एक घरात. त्यांची जी सून म्हणजे नवीनच लग्न झालं आहे, त्यामुळे तिचं आहे बोरनान. आणि ते सुद्धा संध्याकाळी जायचं आहे तिकडे, त्यामुळे ते सुद्धा क्लिप मी जोडेन शेवटी. त्यामुळे शेवट पण ब्लॉग नक्की बघा, आधीमध्ये पण जोडण्याची शक्यता आहे. बघते कसं होतंय ते एडिटिंग करताना. तर इथे छान असा माझा आलू पालकसुद्धा बनवून तयार आहे. रेसिपी काय सिंपल आहे, पण टेस्टला एवढी छान झाली होती भाजी. मुलांनी सगळी चाटून बसून खाऊन रिकामी झालीत. मी जराशी वाटीभर घेतली असेल. मिस्टरांचा उपवास होता, त्यामुळे त्यांना शाबू टाकणार आहे. आणि ॲपल म्हणजे सफरचंद कट करून त्यांना दिले. सकाळी चहा वगैरे झालेला आहे सगळा. नाश्त्याला शिरा बनवला होता. आणि चपाती आणि आलू पालक भात असंच केले. मी काय आमटी आज केलेलं नाही, खरोखर सांगते. आलू पालकच्या ग्रेव्हीबरोबरच मुलं खाणार, कारण त्यांना हा पदार्थ आपण कधी कधी तर करतो. डाळीची आमटी नेहमीच मी करते, त्यामुळे शक्यतो नको नकोच म्हणतात. इकडे पहिला चहा चालू होता. आणि जी काय नॉनव्हेजची जी काय डिश दाखवली ती रात्रीची क्लिप होती, नाहीतर म्हणाल आज गुरुवार आहे आणि कसलं करायला. ते रात्रीचं झालं. आणि रात्री थोडी तयारी करून आलू पालकची ठेवली होती, ती क्लिप जोडली होती सुरुवातीलाच मी. आणि हा शिरा आता नाश्त्याला झालेला आहे. आता इथे आमची जी काय पाईपलाईन आहे ती फुटली आणि आवाज येताना आम्ही दोघेजण पण थांबलो, काय झाले नक्की बघण्यासाठी. आता इथे आम्ही दोघेजण असं आमंत्रण होतं सगळ्यांना असं घेऊन या, त्यामुळे दोघेजण जायचं होतं. एकतर मला गाडी पण येत नाही आणि दोघे मुले पण नव्हतीत. म्हटलं तर चालत जाऊया. आणि कोण ना कोणतर मध्ये भेटतंच असं होतंय आणि सोडतातच ते. एवढ्या ओळखी आहेत गावात मिस्टरांच्या. आणि जरासं समजलं तरी सगळी धावून येतात, असं आहे. आणि आपलं कसं बिझनेस असल्यामुळं भरपूर लोकांचे नेटवर्क मोठा आहे इथे, त्यामुळे भरपूर लोक ओळखतात. कोण ना कोणतं सारखं सोडायला न्यायला हायतच रोज. असं एक दिवस असं नाही की आम्ही चालत पूर्ण गेलोय असं. तर इथे आता हा जो काय रोड आहे तो कॉलनीतला आमच्या रोड आहे. आणि मेन रोडला गेलं की कोण ना कोण तर ओळखीचं भेटणार बघा नक्की पुढे गेल्यानंतर. आणि तसंच झालेलं आहे. आणि बघू शकताय पुढं
जरा थोडंसं अंतरावरती गेल्यावर मिस्टर आणि मी असं चालत होते. पण चाफ्याची वेगवेगळी जी झाडं आहेत ती म्हणत होते मिस्टरांना मी आपण तसली लावायला पाहिजेत आणि वेगवेगळ्या ढाप्या त्यांनी आणल्यात आपण पण तसलंच आणून लावूया असं चाललं होतं आमचं दोघांचं बोलणं. आणि चालत जाताना आम्हाला पाण्याचं सुद्धा दिसत ते सत्यनारायणची पूजा हे सकाळी झाले ॲडव्होकेट हे ना जेवणाचं आमंत्रण नाही ना नुसतं नमस्कार करायला हे केले ओपनिंग आहे ह्याचं त्यांच्या मित्राचा मुलगा हे ना ॲडव्होकेट त्याने हे टाकले ऑफिस टाकलं. हा ऑफिस टाकले कल्याणच्या इथं वरती हे इन्व्हाइट केले आता आपण रात्री त्यांनी मला लागले गाडी घेऊन येतो म्हणून नको म्हणलं आमचा मी येतो म्हणलं एक 5-10 मिनिटं लागतात. नाही खरं भर उन्हाचं होय. चाललंय. सकाळी सकाळी जरा काय वाटत वाटत नाही होय मग कशाला फोन 12ला असं आहे वगैरे होय अचानक आला होय. मग काय चला तुम्हाला पण लागलं आहे का बरं? आहे की हेच की अजून हे होते नाही ना. मग घरात करताय करायला कसं काय? करते तसं आता काय किंवा मला पण गाडी नेऊन जर मला पण येते तुम्हाला पण येते. नाही येत नाही म्हणजे तसं येते स्टार्ट आणि बंद करा येत नाही एवढंच. डबल सीट मारायचं. डबल सीट मारते की होय का रस्ता भेटला सांगायचं इथं होय काय रस्ता कुठं तिथं काय अर्थ नाही तिथं होय बाई, म्हणजे आमच्या सगळे शिकलेत बघा पोरी काय खरे पोषा आमची ते तसं येते पोरीचे भीती भिऊन होय ते पण टाईप आहे नाही आलो की सिंगरांच्या बरोबर तिथं समोर आहे. तो कार्यक्रम करून घरी आले. घरी जेवून वगैरे सगळं झालं. 1-2 गेस्ट आले होते. त्यानंतर परत त्यांच्याच घरी हळदी-कुंकवाचा कार्यक्रम होता आणि बोरनान होतं तेच करण्यासाठी मी संध्याकाळी गेले होते 6:30 वाजता आणि ते करून मला घरात परत यायचं होतं स्वयंपाकाला. तर आजचा व्लॉग कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा. आवडला असल्यास तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक यू सो मच.